आज आपल्याला फोटो केकची ऑर्डर आली 1 kg मध्ये. बँकिंगमधली ऑर्डर आहे, बँक ऑफ इंडियाची. स्क्वेअरमध्ये. नंतर काय करायचं, स्पंज एकावर एक ठेवायचे लेअर आणि मधून कट करून घ्यायचं. बरोबर सेंटरमधून कट करून घ्यायचं, समान भाग झाले पाहिजे. नंतर काय करायचं, बेसवरती पहिल्यांदा हलकीशी क्रीम लावून घ्यायची थोडीशी, कारण जेणेकरून आपला स्पंज घसरणार नाही, साईडला जाणार नाही. नंतर हे भाग काय करायचे, असे लावून घ्यायचे 2 साईडला. आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, त्यामुळे काय करणार आपण, साईडने थोडंसं कटिंग करून घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर येण्यासाठी. असं ठेवलं. नंतर ह्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं, व्यवस्थित कट करून घ्या एक लेवल. आता या साईडने पण तसंच कट करून घ्या. घेतल्यानंतर काय करायचे, 2 वरचे लेअर काढून घ्यायचे. जिथं आपली रिकामी जागा आहे तिथं अशी स्पंज लावून घ्या, लहान लहान कट केलेले. आता आपण सगळे क्रीम वगैरे लावून घेतलेले आहेत सगळ्या लेअरला. तो पण व्यवस्थित क्रीम लावून करून घ्या, जसं आपण पहिल्या लेअरला केलं होतं तसंच करायचं. वरून क्रीम लावून घ्या. बरोबर स्क्वेअर आला पाहिजे, त्या हिशोबाने स्पंज कट करून घ्यायचे. नाहीतर स्पंज जर चुकले तर नंतर स्क्वेअर नाही येणार व्यवस्थित. साईडने लावून घ्या थोडेसे. बघा मी कशी क्रीम लावून घेतो बघा व्यवस्थित. याला काय करायचं, आता प्लेन करून घ्या. साईडून व्यवस्थित प्लेन करा. साईडला कोपरे व्यवस्थित निघाले पाहिजे, नंतर तुम्हाला फिनिशिंग नाही व्यवस्थित वाटणार नंतर केकची. हलक्या हलक्या हाताने घ्यायचं. नंतर वरून प्लेन करून घ्या थोडी, जी वरून क्रीम आली ना साईडून ते. बघा किती छान दिसायला लागला होता स्क्वेअर मध्ये. साईडने कट मारा असं व्यवस्थित हलक्या हाताने, असं हलक्याच्या हाताने कट मारा, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल तुमची. हे बघा साईडला आलेली क्रीम वगैरे सगळं निघून जाईल. आपण बघू शकताय. बघा स्क्वेअर किती छान आलेत ना.
आता आपण साईडनं साफ करून घेतली सगळी क्रीम. आता आपण लाइनिंग मारून घेऊ थोडीशी, आपल्या बॉर्डर छान दिसेल. बॉर्डर जास्त प्रेस करायचं नाही, हळूहळू घ्यायचं. हे बघा व्यवस्थित स्क्वेअर आलेला आहे आपला. आता ह्याला बॉर्डर मारून घेऊ आणि वरून फोटो प्रिंट कसा लावायचा ते आपण बघू. आपला पायनॅपल केक आहे. आपण पायनॅपल जेलनं थोडंसं डिझाईन करून घेऊ इथं, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला दिसेल. जास्त पण नाही जेल सोडायचं, कारण एकदम खाली ओघळ आले ना व्यवस्थित नाही वाटत ते. आता मी इथून जेल नाही लावणार, कारण मला इथे एक फोटो आहे बँकेचा लोगो वगैरे, त्यामुळे ते मी रिकामी जागा सोडतोय. हे तर आपण क्रीम बॉर्डरसाठी घेतलेले आहे. आपण काय करायचं, क्रीममध्ये थोडंसं जेल टाकायचं असं, म्हणजे बॉर्डर मारताना आहे ना शायनिंग दिसेल आणि डबल कलर दिसेल. आता हे व्यवस्थित काय करायचं, आपण पायपिंग बॅगमध्ये घ्यायचं आणि तुमच्या बाहेर काढून घ्यायचं. आता बघा ही शायनिंग कशी छान दिसते. हे बघा कलर कसा आलाय बघा बॉर्डरला. एकदम परफेक्ट आलेला आहे. आता आपल्याला इथं मधभाग आहे ना फोटो लावायचे. आपण खालून पण बॉर्डर मारून घेऊ, जेणेकरून व्यवस्थित दिसेल आपल्याला. ओके. आता हे बघा, हे आपली प्रिंट आहे वर लावणारी, शुगर पेपरवर प्रिंट घेतलेली आहे आपण. आता हे कट करून व्यवस्थित त्याच्या मापाने लावून घेऊया. आता हे बघू शकता आपण प्रिंट काढलेली आहे, काढून घेतलेली आहे व्यवस्थित. व्यवस्थित लावून घ्यायची, थोडी सुद्धा इकडे इकडे होऊ देऊ नका, नंतर ती खराब होऊन जाते लगेच. हे बघा कशी बसली आपली प्रिंट, व्यवस्थित बसली. अजून याला साईडना अजून फोटो येणार आहेत 2-3. आता इथं आपण बँक ऑफ इंडियाचं नाव लावावं लागलो. हे स्टँडिंग फोटोमध्ये येते, शुगरमध्ये येत नाही. आणि इथं वरती पण आपण लोगो लावणार आहे त्याचा. हे बघा
अशा तऱ्हेने आपला छान फोटो केक झालेला आहे. तर साईडला थोडंसं आपण काय करू, शुगर बॉल वगैरे थोडेसे डिझाईनसाठी टाकू. डिझाईनसाठी शुगर बॉल टाकू थोडेसे. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपला फोटो प्रिंट केक झालेला आहे 1 kg. कसा झाला आहे हा नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.